सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अज्ञात व्यक्तींनी लिंबू गोंडा ठेवून त्यावर एका उमेदवाराचा फोटो चिकटवून करणी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघालंय। राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक होतीये। मात्र आज सकाळच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना दारात लिंबू, हळद कुंकू आणि उमेदवाराचा फोटो चिटकवलेलं साहित्य आढळून आलं। हा प्रकार पाहून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। काहींनी त्याला अंधश्रद्धेचा भाग मानत संताप व्यक्त केला, तर काहींनी यामागे राजकीय हेतू असल्याची शक्यता वर्तवली। ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे पारंपरिकरित्या साम दाम दंड भेद या राजकारणाच्या चौकटीत लढवल्या जातात। मात्र अलीकडच्या काळात त्यात अंधश्रद्धा आणि अघोरी कृतींची भर पडत असल्याचं चित्र आहे। विरोधी उमेदवारांना मानसिकदृष्ट्या घाबरवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी अशा प्रकारांचा वापर होत असल्याची चर्चा आहे। काही ठिकाणी उमेदवारांचे फोटो लावलेली बाहुली, लिंबू, मिरची, हळद कुंकू अशा वस्तू मतदान केंद्राजवळ किंवा उमेदवारांच्या घरासमोर ठेवण्याचे प्रकारही वाढले आहेत। दरम्यान निवडणूक प्रक्रिया आज ईव्हीएम मशीनपर्यंत प्रगत झाली असली तरी समाजातील काही घटक अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय। अशा कृतींमुळे कोणतंही प्रत्यक्ष नुकसान होत नसलं तरी संबंधित उमेदवारांना मानसिक त्रास सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर सुज्ञ मतदारांनी अशा प्रकारांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन करण्यात येतंय। तसंच अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे।